इराण आणि त्याच्या प्रतिस्पर्धकांमधल्या संघर्षाच्या बातम्या आपण जेव्हा ऐकतो तेव्हा अनेकदा एक मोठा गोंधळ उडतो नाही का? म्हणजे एका बाजूला मोठं नुकसान झाल्याचे दावे केले जातात, पण दुसरीकडे त्याचे कुठलेच ठोस पुरावे दिसत नाहीत. मग या माहितीच्या पडद्याआड नक्की दडलंय तरी काय? चला, आज आपण नेमकं हेच समजून घेऊया. जागतिक मीडियामध्ये बातम्या अशा येतात की इराणला खूप मोठा फटका बसलाय. त्यांचे लष्करी तळ, नौदल, हवाई दल इतकंच नाही तर त्यांच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधासुद्धा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आणि ह्या बातम्यांमध्ये तर वरिष्ठ नेत्यांसकट हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचे दावेही केले जातात. पण गंमत बघा, एवढ्या विध्वंसाच्या बातम्या असून सुद्धा आपल्याला दिसतं काय? तर फक्त इराणने डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स, आणि ती सुद्धा शत्रू देशांकडून हवेतच पाडली जात आहेत अशी दृश्य. पण इराणमध्ये जे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे त्याचा एक साधा फोटो किंवा व्हिडिओसुद्धा जगासमोर येत नाहीये. मग प्रश्न उरतो की असं का होतंय? ही माहिती आपल्यापर्यंत का पोहोचत नाही? चला तर मग या गोंधळात टाकणाऱ्या मीडियाच्या कथनाचा प्रत्येक पैलू आपण उलगडून पाहूया, म्हणजे यामागचं खरं कारण काय आहे ते आपल्या लक्षात येईल. तर आपला पहिला भाग आहे एक गोंधळात टाकणारं कथन. इथे आपण ह्याच विरोधाभासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे एकीकडे प्रचंड नुकसानीचे दावे केले जातात, पण प्रत्यक्षात जे चित्र दिसतंय ते मात्र अगदीच वेगळं आहे. आणि हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. जे नुकसान झाल्याचं सांगितलं जातंय आणि जे प्रत्यक्षात जगाला दाखवलं जातंय यामध्ये खूप मोठी तफावत आहे. ही दरीच आपल्याला या प्रकरणाच्या अगदी मुळाशी घेऊन जाते. आता भाग 2, माहितीच्या पडद्याआड. या सगळ्या रहस्याचं उत्तर इराणच्या अत्यंत शक्तिशाली माहिती नियंत्रण प्रणालीमध्ये दडलेलं आहे. ही एक अशी सरकारी व्यवस्था आहे जिथे कोणतीही माहिती बाहेरच्या जगापर्यंत पोहोचण्याआधी ती पूर्णपणे तपासली जाते, फिल्टर केली जाते. ही माहितीचा पडदा किंवा इन्फॉर्मेशन वेल ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हीच संपूर्ण परिस्थिती समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. आता अर्थातच या कठोर नियंत्रणामागे सरकारकडून काही अधिकृत कारणेही दिली जातात, जसे की लोकांमध्ये भीती पसरू नये, जगात देशाची प्रतिमा मजबूत राहावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रूंना कोणतीही गोपनीय माहिती मिळू नये. पुढे भाग 3, नियंत्रणाची साधनं. पण हे सगळं प्रत्यक्षात कसं केलं जातं? म्हणजे इराण सरकार माहितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नक्की कोणती साधनं वापरतं? हे बघा, याचे अनेक मार्ग आहेत. परदेशी पत्रकारांवर तर जवळजवळ बंदीच आहे. जे काही मोजके येतात त्यांच्यावर कडक निर्बंध असतात. देशातला मीडिया पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात असतो आणि सामान्य माणसासाठी इंटरनेटही बंद केलं जातं. त्यामुळे माहिती बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. आता पाहूया की ही साधनं एका मोठ्या धोरणात्मक संघर्षात कशी वापरली जातात. आणि आता भाग 4, माहितीचं रणांगण. इथे फक्त काहीतरी लपवण्याचा मुद्दा नाहीये. हे एक प्रकारचं आधुनिक युद्ध आहे जिथे माहिती हेच एक शस्त्र बनलंय आणि दोन्ही बाजू हे शस्त्र आपापल्या पद्धतीने वापरत आहेत. इथे दोन्ही बाजूंच्या धोरणांमध्ये जमीन अस्मानाचा फरक दिसतो. एका बाजूला आहे इराणचं झिरो लीक धोरण, जिथे कोणतीही बातमी बाहेर पडू दिली जात नाही. तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायल सारख्या देशांमध्ये मीडिया तुलनेने स्वतंत्र असल्यामुळे नुकसानीच्या बातम्या पटकन बाहेर येतात. आता शेवटचा भाग. आपल्याला काय दिसत नाही? आपण माहिती नियंत्रणाची साधनं पाहिली, पण या सगळ्या माहितीच्या पडद्याचा अंतिम परिणाम काय होतो? यामुळे जागतिक स्तरावर नक्की कोणती धारणा तयार होते? याचा सगळ्यात मोठा परिणाम हा होतो की जागतिक स्तरावर एक एकांगी चित्र निर्माण होतं. इराणमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती बाहेरच येत नसल्यामुळे असं वाटू लागतं की युद्धात त्यांचं पारडं जड आहे. आणि यामुळे वास्तवाचं एक अपूर्ण आणि बरंचसं फसवे चित्र जगासमोर उभं राहतं. या सगळ्या चर्चेतून एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर येतो. तो म्हणजे आजच्या काळात युद्ध फक्त रणांगणावर शस्त्रांनी लढलं जात नाही, तर ते माहितीच्या जोरावरही लढलं जातं. कोण जिंकतंय ही धारणा निर्माण करण्याची लढाई प्रत्यक्ष लढाई इतकीच महत्त्वाची ठरते. आणि हा विचार आपल्याला एका अंतिम आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. माहितीच्या या युद्धात जेव्हा प्रत्येक बाजू आपापलीच कहाणी सांगत असते, तेव्हा खरं सत्य ओळखायचं तरी कसं?